कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। शिवजयंती निमित्त EMH इंग्रजी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। फुरसुंगी पुणे 20 येथील EMH इंग्रजी माध्यम शाळेत दिनांक 20 वार मंगळवार रोजी संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब हरपळे, संस्थेचे चेअरमॅन डॉक्टर उज्ज्वला हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या थाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, पोवाडा, नाटकांचे सादरीकरण केले। या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या मयूराक्षी जाधव, संजय काळुके, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठानाध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांची उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवजयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध मराठी, हिंदी सांस्कृतिक गाण्यांवर नृत्य सादर केला। छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, तानाजी मालुसरे आदींच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले। राजेश्वरी पुराणे, नयन वाघमारे, प्राची तारापूरकर, श्रेया भोसले आदींनी पाळणा गायला। यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, मावळ्यांचा वेशभूषा परिधान केले होते। विद्यार्थ्यांनी किल्ला बनविले होते आणि त्या गड किल्ल्यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली। पन्हाळगडाला वेढा या नाटकाचे सादरीकरण करण्यात आला। शिक्षक वर्ग कोमल तरडे, बालिका वेद पाठक, भारती माने, वैशाली तापसे, पूनम अन्नदाते, जरीना शेख, शुभांगी बिराजदार, ज्योती लेपसे, वैशाली वाळुंजकर, प्रियंका जाधव, अनिता पवार आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला। यावेळी विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। झाली तीळ लावून बाळा, काजळ घाला डोळा, उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरवाळा। गाली तीळ लावून बाळा, काजळ घाला डोळा, उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरवाळा। राज सोपड डोळी टोपड पाहून सुगोपाळा, लिंब लावून उतराग लवकर दृष्ट लागेल बाळा। राज सोपड डोळी टोपड पाहून सुगोपाळा, लिंब लावून उतराग लवकर दृष्ट लागेल बाळा। कौशल्याचा राम जसा हा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, दोन माळे घुमू द्यात रे घुमू द्यात चौघडे, शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे। गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे, बाळा तुझ्यासाठी मावळे मरले मराठे खडे। आज उगवला सूर्य नवीन नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवा। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वैष्टितम न्यायाय अलंकार मंडितम, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर, महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। अहो राजे हो जिरे राजे हो जीजी, अहो राजे हो जिरे राजे हो जीजी, अहो राजे हो जिरे राजे हो जीजी। स्वराज्याचे बांधी तोरण संगी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी पुत्र ठेव ध्यानात, जिजाबाई
हल्ले राजगडात जी 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 जी. कोंड्यासारखा बरकट किल्ला मोगरी छाती बडवाय ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केळ मातेला हा 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 हो. प्रणाम केळ भोसल्यांची सून शिवबांची माता भाग्य कोणते अजून भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका नबी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म 12 जानेवारी 1568 रोजी जाधवांच्या घरी झालं. तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असे ठेवले. आईंच्या इच्छेखातीर आम्ही 6 भाषे शिकलो. आमचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाले होते. शिवबाराजे हे आमचा सर्वात धाकटा रत्न. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही त्यांना घडवले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातली माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांची गाय करू नका अशी शिकवण आम्ही शिवबाराजेंना दिली. आम्ही पाहिलेलं स्वराज्य स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं. स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक समस्याचा समाधान त्यांनी धैर्याने काढला. त्यांच्याच विषयी जेव्हा बोलले जाते, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामातांची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. थँक्यू. आज आपण भेटशील का? आपल्या अनेक बाजूंनी अनेक परकीय आपल्यावर आक्रमण करत आहेत. आपल्या जनतेला आपल्या रयतेला गुलामगिरीच्या बंधनात जखडून ठेवत आहेत. आपल्या लोकांचे आपल्या रयतेचे होणारे हाल बघून बेचैन झालोय आम्ही. आपल्या मुलखाची आपल्या प्रांताची होणारी धूळ दाळ बघून बेचैन झालोय आम्ही. आम्ही सई शिवाजी भोसले, छत्रपती शिवरायांच्या पहिल्या धर्मपत्नी आणि शंभूराजांच्या मातोश्री. आमचा जन्म 1633 साली फलटण येथे झाला. फलटणच्या निंबाळकर या घरातील मधुजीराव निंबाळकर यांच्या आम्ही कन्या. 14 मे 1641 साली पुण्यातील लाल महालात आमचा व राजांचा विवाह संपन्न झाला. 16 मे 1657 साली आमच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला. शंभूराजांच्या जन्मामुळे स्वराज्यात सगळीकडे आनंद होत होता. परंतु याच काळात आमची प्रकृती मात्र बिघडत चालली होती. आम्ही अंथरुणाला फिरत होतो. कुठली औषधे लागू होत नव्हती. या दरम्यान राजे प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीसाठी नियोजन करत होते. राजे आम्हाला व आऊसाहेबांना घेऊन प्रतापगडावरती गेले. पण प्रतापगडावर येऊनही आमच्या प्रकृतीत सुधारणा नाही झाली. आमच्या अशा परिस्थितीतही राजे आमची पूर्णपणे साथ देत होते. राजे आमच्यासाठी व आम्ही राजांसाठी प्रेरणादायक आहोत आणि आऊसाहेबही आमच्यासाठी प्रेरणादायक आहेत. धन्यवाद. तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा. महाराष्ट्रात सर्वत्व कलेचा परिमळ, बुद्धीचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या तळजेखाली भरला जात होता. आदेशा आणि निर्णयाच्या सत्तेचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, दारू,
फुले धनधान्य स्त्रिया सगळ्यांची लुटालूट मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष ध्वंसत होता. नमो चंडमुंड भंडा सुरखंडनी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुघर दारुघर दारुघर. दारी उभामी आई कधीचा काजून केलो पार सांग भवानी तुझ विन आभा कोण असे आधार. दारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कोकण सगळ्यालाच लागली. या राजा या. काय आठवलं सांगू सांगा की शिवाजी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादण्याचे त्यांचे स्वप्न होते. नसा नसातून ज्वलंत स्वाभिमान दौलत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले. गरीब पराक्रमी मावळ्यांना हेरले. त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून
रायरेश्वराच्या डोंगरावरती शोभाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हा केवळ कलेचा विलास नाही, ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्तांनी मानलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र. आम्ही पामर त्याचे वर्णन काय करणार, म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ किल्ल्यावरती अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस 10चा विरोध धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचं समजल्यानंतर सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोर खिंडीत गाठले. राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवितो. जा राजे. नाही माझे, तुम्हाला सोडून जाणार नाही. जेवायचं असेल तो होऊ दे. राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वैयक्तीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा. राजे गड गाठा. फुलाजी तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तुम्हाला एकही खनिक या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे डोळे भरून आले. त्याने बाजीनं मिठी मारली. फुलाजीनं कवटाळलं. धोक्यांचाही गवत आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे चालू लागले होते. गदा खिंड ते खेळणं अंतर 1.5 कोस तरी दूर होते. 5,000चं सैन्य होतं आणि बाजी अवघे 300 मावळ्यांचं खिंडीत सज्ज होते.
खरी पावन झाली खिंडती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने. 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले. आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. अजूनही बोथट झाली नाही धार शोधाच्या तलवारीची, कुणाची हिंमत नाही सोडण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि शिवरायांच्या विचाराशिवाय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. हे शिवछत्रपती शिवाजी महाराज सादर करीत आहे. महाराष्ट्र भूमी पावन, महाराष्ट्र भूमी पावन, कोटी वंदन करून मन संत वीरांच्या भूमीला, संत वीरांच्या भूमीला. इथे इतिहास खरा घडला, नमन त्या पवित्र मातीला हजी, नमन त्या पवित्र मातीला हजी. करीतो कथन ही गाथा, करीतो कथन ही गाथा, ऐका जनात झुकेल माथा. कीर्ती दाही दिशा गादे, कीर्ती दाही दिशा गादे. विभूती अति महान साजे, छत्रपती शिवाजी महाराजे हजी, छत्रपती शिवाजी महाराजे हजी. अहो राजे हो वीरराजे जी, अहो राजे हो वीरराजे जी. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराला कळस, राहिली दारातली तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले कुंकवाने सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. पण ही सकाळ उजाडण्यापूर्वी होता काळा कुट्ट अंधकार. महाराष्ट्र परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडात बांधला होता, यवनांनी हाहाकार मांडला होता. आणि महाराष्ट्राच्या कणाकणातून आवाज चित्कारत होता, आई भवानी दार उघड दार, आम्हा दुर्जनांना तार, कर दुष्टांचा संहार. अखेर आई भवानी पावली, राजमाता जिजाऊच्या पोटी नररत्न जन्माला आला, शिवाजी महाराजांच्या रूपानं. धनवीर शहाजी भोसले आ, धनवीर शहाजी भोसले पिता शोभले, शिवाजी राजाले जिजाबाई माता जन्म दे, जिजाबाई माता जन्म दे. शिवनेरी किल्ल्याच्या ठाई जन्म शिवरायांचा होई हजी, जन्म शिवरायांचा होई हजी. म्हटलं शिवजयंती जवळ आली आहे, तुम्ही किल्लेही तयार केले असतील ना? पण तुम्ही किल्लेही तयार केले असतील ना? तुमचे किल्ले अगदी दिमाखात उभे आहेत, आमचे असतील कुठेतरी काळोखात स्वप्नात आपलं तोडकं मोडकं अस्तित्व टिकवत. पण काही म्हणा, तुमच्या रोषणाईत आमच्या किल्ल्यांची ज्योत किंबहुना विझतच चालली आहे. नाही म्हणा, किंबहुना विझलीच आहे. अवघ्या मावळ्या तुम्ही किल्ल्यांवर खोटे मावळे उभारता, त्यांची पूजा करता, पण ते खरे जिवंत खडामासांचे मावळे, इतिहासाचे साक्षीदार असलेले, त्यांनी जिंकलेले किल्ल्यांचं तुम्हाला रक्षण सुद्धा करता येत नाही. ते आपल्यासाठी दागिने आहेत. नाही, माफ करा, दागिने असतील ते आमच्यासाठी, तुमच्यासाठी तर ते लव्हर्स पॉइंट, पिकनिक पॉइंट किंवा 31st चे अड्डे आहेत.
हल्ली महाराजांची आठवण फक्त लोकांना राज्याभिषेक दिन किंवा जयंतीलाच येते. महाराज कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसतात. असे म्हटले जाते की आता महाराजांची आठवण सलोनमध्ये जास्त काढली जाते. लोकांना महाराजांसारख्या धाडीमिशा ठेवायच्या असतात, महाराजांसारखं दिसायचं असतं. पण महाराजांसारखं दिसण्यापेक्षा महाराजांसारखं वागणं गरजेचं आहे. एवढं साधं तुम्हाला कळत नाही. महाराजांनी मावळ्यांबरोबर स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्ही तुमच्याच बरोबर भांडण करता आणि त्याचा खून करता आणि म्हणता महाराज पुन्हा जन्माला या. आणि आऊसाहेबांचं तर काय, आपण त्यांना जन्मालाच येऊन देत नाही. एका मुलीला तिच्या आईच्या गर्भात मारून टाकले जायचे. हे सगळे असतानाही तुम्ही म्हणता तोंडवर करून महाराज पुन्हा जन्माला या. तुम्ही गाडीवरती स्वराज्याचे झेंडे लावता आणि त्याच गाडीवर बसून मुलींची छेड काढता आणि परत म्हणता महाराज पुन्हा जन्माला या. आणि गड किल्ल्यांचं तर काय, तिथं मावळ्यांच्या रक्ताच्या जागी दारू सांडलेली दिसते किंवा शत्रूच्या खोपडीच्या जागी या दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. हे सगळं चित्र पाहून मला खूप गहिवरून येते. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे व शिवाजी महाराज यांचं स्वराज्यासाठी केलेले बलिदान आठवते. पहिले आपल्या स्वराज्याचा लोकांना हेवा वाटायचा, आता भीती वाटू लागली, कारण की हा इतिहास फक्त इतिहास बनून राहू नये. मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही. आज आपण प्रण घेऊ की गड किल्ल्यांवर कचरा टाकणार नाही, दारूच्या बाटल्या फेकणार नाही व काही अपवित्र गोष्टी करणार नहीं. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. पढ़ता हूँ, मैं तानाजी मालुसरे बोल रहा हूँ. मैं वही तानाजी हूँ जिसे छत्रपति शिवाजी महाराज सिंह कहकर बुलाते हैं. मैं वही छत्रपति शिवाजी महाराज का सबसे विश्वास पात्र मित्र और उनकी सेवा का एक अहम हिस्सा रहा. मैं वही छत्रपति शिवाजी महाराज का मित्र हूँ. मैं वही तानाजी हूँ जिसने रात के घने अंधेरे में मात्र 300 सैनिकों के साथ कोंढाना किले पर फतेह हासिल की थी. यह वही कोंढाना किला है जिसकी ऊंचाई 750 मीटर है. मैं वही तानाजी हूँ जिसकी शहादत, जिसका बलिदान और कोंढाना किले की जीत पर छत्रपति शिवाजी महाराज ने कहा था, गढ़ आला पण सिंह गेला. अर्थात गढ़ तो आया पर मेरा शेर चला गया. मैं स्वराज्य, ये नारा भारतीय इतिहास में दिया गया सबसे अहम नारा है. मुगलों को देश की जमीन से निकालने और फिर से मराठा साम्राज्य को स्थापित करने के लिए छत्रपति शिवाजी महाराज ने ये नारा दिया था. मैं आज आपको मेरे जन्म से लेकर छत्रपति शिवाजी महाराज का विश्वास पात्र मित्र बनने तक की कहानी विस्तार से सुनाऊंगा. मेरा जन्म 1600 ईस्वी में गोदोली नामक एक महाराष्ट्र के गांव में हुआ. मेरे पिता का नाम काड़ोजी और माता का नाम पार्वतीबाई काड़ोजी था. मुझे बच्चों के खेल में कोई रुचि नहीं थी. मुझे तलवारबाजी का शौक था. मेरी वीरता के चलते मुझे मराठा साम्राज्य में मुख्य सूबेदार पद दिया गया. मेरा पिता की मृत्यु के बाद मेरा लालन पालन शेलार मामा द्वारा हुआ. कोंढाना किले की कहानी तब शुरू होती है जब सिंहगढ़ किले का नाम कोंढाना हुआ करता था. कोंढाना किला पुणे की एक घाटी पर है. पुणे से लगभग कोंढाना 30 किलोमीटर की दूरी पर है. समुद्र तल से कोंढाना 5500 फीट की ऊंचाई पर है. कोंढाना किला पहले तो मुगलों के पास था. फिर शिवाजी महाराज ने कोंढाना किले को जीतने के लिए रणनीतियां बनानी शुरू की. उन्होंने इस काम के लिए मुझे चुना. मुझे आदेश मिलते ही मैं मात्र 300 सैनिकों के साथ कोंढाना किले की चढ़ाई करने के लिए निकल गया. कोंढाना किले के ऊपर 1800 मुगल सैनिक थे. मेरा भाई सूर्यजी और शेलार मामा भी मेरे साथ थे. सूर्यजी अपनी सेना लेकर कल्याण द्वार पर द्वार खुलने का इंतजार कर रहे थे. कोंढाना किला एकदम सीधा है. कोई भी उस पर आसानी से चढ़ नहीं सकता. तभी तानाजी ने अपनी घोरपड़ निकाली और उसके साथ किले पर चढ़ गए. पहले तो सभी सैनिकों ने एक सावधानी से एक करके मुगल सैनिकों को साफ किया, लेकिन शोर होने के कारण सारे मुगल सैनिक एक साथ मुगलों पर टूट पड़े. और उसी बीच सारे मराठों ने भी हर हर महादेव का उद्घोष करके मुगलों पर टूट पड़े. इसी बीच मेरे और उदयभान के बीच घमासान युद्ध शुरू हुआ. हम दोनों ही हिंदू थे, लेकिन उदयभान लड़ रहा था औरंगजेब की महत्वाकांक्षा के लिए और मैं लड़ रहा था छत्रपति शिवाजी महाराज के स्वाभिमान के लिए. उदयभान ने अचानक ऐसा वार किया जिससे मेरी ढाल बीच से टूट गई. मैंने उसका वार अपने हाथ पर लिया जिससे मेरा हाथ टूट गया, लेकिन मैंने हार नहीं मानी और फिर से युद्ध करना शुरू किया.
मैंने अचानक ऐसा वार किया जिसने उदयभान को बीच से चीर डाला। इसी बीच मैं भी घायल हो गया था और मृत्यु को आलिंगन दे दिया। इसी बीच सारे मराठा सैनिकों ने सेना को एकत्रित किया और मराठा साम्राज्य के राजा छत्रपति शिवाजी महाराज को जाकर कहा, मराठों ने गढ़ हासिल किया है लेकिन तानाजी मालुसरे हमारे बीच नहीं रहे। इसी बीच छत्रपति शिवाजी महाराज ने कहा था, गढ़ आला पण सिंह गेला। धन्यवाद। स्वराज्याच्या संकल्पनेची नवी पहाट झाली। दरी दरी तुनाद गुंजला, महाराष्ट्रात भगवा सूर्य उगवला। दरी दरी तुनाद गुंजला, महाराष्ट्रात भगवा सूर्य उगवला। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला। लाल हिरा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, लाल हिरा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला। असमर्थ मराठा राजा शिवराया एकला, असमर्थ मराठा राजा शिवराया एकला। जय भवानी जय शिवराय। मी आज तुम्हाला शिवाजी महाराज व अफजल खान या दोघांमध्ये घडलेली गोष्ट सादर करत आहे। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम। भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिली सेने दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे आल्या आदिलशहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झालं गपगार, कोणी घेईन पुढाकार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला। नाव तेच अफजल खान, हे नाव तेच अफजल खान। जिथं जागत जणू सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। मलहव्वा सुहालव्वा कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत। त्याच घोड दळ काय दळ, फौज फाटलई बक्कळ। अंगी हत्तीचं बळ, पाहणारा कापे छळछळ। वाटेत भेटेल त्याला चिरडील, खेचत खानाची सेना निघाली। गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, इकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. The lion of the mountain is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवाबा हुंदर, चिंतेत पंत सरदार। इतक्यात रायबा येतात, महाराजांना मुजरा करून बोलतात की महाराज
खानाचं सैन्य अफाटे. काही दिवसांसाठी आपण आज्ञास्थळी निघून जावे. हे ऐकून जिजाबाई म्हणतात की काय बोललात रायबा? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या जनतेचा स्वाभिमान आहे. आम्ही आमचा पुत्र गमावला तर बेहत्तर, पण या जनतेचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा पडो देहाचा ती माझी नमामी, परम पवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या सर्व माझ्या रसिक श्रोतो हो, मी हृदया प्रदीप अरसुडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते आणि मी आज तुमच्याशी अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहू दे मत मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरागेरानी नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो म्हणजेच हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि तो इतिहास घडवला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा देशू छत्रपती रायांना, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. तो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजेच आभा समान. तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीच हे सह्याद्रीचे ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या दैवरत्नाचे पहिले स्थान. अशा या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला ज्याने होत्याच नव्हता आणि नव्हत्याच होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर आपल्या महाराष्ट्र भूमीवर भगवा झेंडा फडकवला. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत खितपत पडली होती. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. अशा या परिस्थितीत आपल्या महाराष्ट्र भूमीला होता एक झंकार, पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीच्या गर्जना झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर प्रकाशाची किरण पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे त्यांच्या हाती घेतली. अत्यंत कमी वयात त्यांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले आणि तिथूनच स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या प्रांतात खत फिरून तिथली परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या प्रांतात फिरून तेथील परिस्थिती जाणली. यासाठी त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. ते म्हणजे तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशी, मुरारबाजी कंक यासारख्या अनेक स्वंगड्यांनी लढाईच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण देतानाही आपले विचार केले नाही. शिवाजी महाराजांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवाजी महाराजांच्या नंतरही अनेक राजे येऊन गेले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ह्याचे कारण आहे त्यांचे असलेले स्वराज्याबद्दल प्रेम. शेतकऱ्यांच्या भाजीच्या टेटाला हात लागता कामा नाही असं म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारे व पर स्त्रीला आपल्या आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमात्र प्रजादक्ष राजे होते. ते त्यांच्या मावळ्यांसोबत खूप प्रेमाने वागत होते व आपल्या कुटुंबाला, परिवाराला विसरून आपल्या मावळ्यांसोबत दिवस रात्र स्वराज्याच्या कार्यासाठी झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. आपल्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. मी ह्या शूरवीरासाठी जाता एवढंच म्हणेन, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा
त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. अशा या थोर पुरुष महापुरुषाचे नाव तर जय जयकार झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. सन्मान्य व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग, इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर मी आज शिवबाचा माळा बोलतोय या विषयावर काही सांगणार आहे. सह्याद्रीच्या कड्याकापर्यंत ही पालर फुटेल, डोंगर माथ्यालाही घाम फुटेल, झाडे झुडपे ही शहारतील आणि विशाल नभालाही त्याच्यासमोर झुकावे लागेल. असा माझा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, ज्याला कितीही विशेष लावली तरी ते कमीच पडतील. असा हा माझा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती. नमस्कार मित्रांनो, मी ईशान जाधव. मी आता 7वीत शिकत आहे. या राजमुद्रेस वंदन करतो आणि माझ्या भाषणेस सुरुवात करतो. 400 वर्षांपूर्वी भुसावळच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गणिकावा या सर्व कुरुक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि एकीकडे सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. एकीकडे या महाराष्ट्रात माणुसकीचे मोजण्याचे माप म्हणजे शिवबा आणि दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा शिवबा. असा निराकार हा शिवबा, असा माझा निराकार हा शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मंगटात होती, पण स्वराज्य स्थापित करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. जब जब शमशीरें ताने हैं माहे भवानी, मुझे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ठानी है माहे भवानी. हम सब बड़े बड़े खुदार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश नाज पे तेरी नाज हम रखे तेरे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.